कोणती व्हरायटी? 60-99 व्हरायटी एकदम भारी. रामकृष्ण हरी मंडळी तर आलेलो आहे आज आरटीओ मार्केटला 19/5 तारीख आजची बरं का. आणि फुल टेम्परेचर आहे. आजच्या टेम्परेचरमध्ये टमाटा घेऊन आरटीओ मार्केटला आलेलो आहे. एकंदरीत अशा पद्धतीने आवक आहे बरं का आजच्या मालाची, अशा पद्धतीने आहे. आणि माल असा आहे आमचा बरं का. हा माल आम्ही तो दिलाय. तिथे काय भाव दिला पाहुणे? 401 रुपये दिला बरं का. 62-42 401 रुपये दिला आम्ही. अशा पद्धतीने आहे. तर बघूयात अजून बाकीचे बाजारभाव. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करीत चला, म्हणजे जरा बरं वाटतं जेवढा. काय अण्णा तुम्ही काय घेऊन आले? फ्लावर आणली का? मी गाडीमध्ये पुढं फुलवारी पण आहे बा. असं फुलवरचा नाद नाही, फुलवर केली बरं का, फुलवर केली. मालाची आवक बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे मालाची आवक आहे बरं का. आणि एकंदरीत बघूयात आपण एकंदरीत काय रेट आहे टमाट्याचा आज. एकदम सुंदर असा टमाटा. कोणती व्हरायटी होती? गावठी गावठी असंच आहे ना? गावठी असंच राहते. दिलं काय भाव दिले? नाही अजून 350. शेतकरी से पाटील 500 रुपये. 500. हा कोणता आहे? 1057. नाही मग अथर्व. नाद नाही एकदम क्वालिटी हाय. पण अथर्व आहे का? अथर्व. हा शाहू तिकडे. शाहू इकडे आहे का? असं काय भाव सांगितलं शाहूचा? 550 रुपये. 500 दिला. आणि हा 450 मागू राहील. 450. अथर्व 450 मागताय. हा एकंदरीत अशी बाजार आहे एकंदरीत बरं का आजची. ओके. हो कोणती व्हरायटी? अथर्व. काय भाव मागितलाय? का दिला का नाही अजून? नाही दिला अजून. असं पण काय भाव मागत आहे वगैरे? 400 पर्यंत आहे. ओके. सौ आहे का? सवलत देत का पर्यंत ठेवलं तुम्ही? ठेवायला पाहिजे. अहो भाई देटावरून लगेच लक्षात येतं ना सौ येते. असं बसलो निश्चित. काय बाजार म्हणते सौची आज? काय बाजार म्हणते? 3.5 पर्यंत. 3.5 पर्यंत का? असं 3.5 पर्यंत सौ. कुठले पाहुणे? आडगाव. सगळ्याला देतो. तुला भेटो, तुला चांगले पैसे भेटो. तुला देऊन सुद्धा तुला समज सगळ्यांना भेटो. 100 रुपये टाईट दिले त्या दिवशी. 550 लावला. आज काय लावला? आज 400 लावला. लोक 4.25 मागू राहिले. अथर्व का? बरोबर. 400 रुपये लावला. नाही मी पण हा माल नाही मीडियम बरं का. त्या दिवशी 550 रुपये लोक जो 450 रेट एकंदरीत हो बरोबर अगदी. त्याचा नाही विषय त्याचा मालाच्या बाबतीत. 400 मागायचे, बाकी 450 ऐका ना, 450 वाला दे ना. 100 रुपये जास्त जर आम्ही त्या दिवशी पाहिलं असतं असं 5-10 रुपये. नाही खरा विषय. जाऊ चल 10-20चा विषय काही विषय नाही देऊन टाका. चला कुठले पाहुणे तुम्ही? कृष्ण हरी. काय दिला मीडियम आज? तब्येत आहे का बरी? हा तब्येत बरी, थोडी रासायले पण बरी. काय भाव दिला आता? 360 रुपये. कोणता आहे? अथर्व 360 रुपये. कृष्ण हरी. काय म्हणते आज मार्केट? 3.5-4 मीडियम माल आहे ना? असाच आहे ना सगळा? अथर्व आहे ना? ओके. कुठले पाहुणे? बेलूचे पाहुणे बरं का. मीडियम माल आहे त्यांचा अथर्व. 3.5-4 बरोबर. कुठले पाहुणे? आम्ही बेरवाडी साईकडे. बेरवाडी साईकडे. ओके. हा म्हणतो पण रेट काय बोल ना तू. 2 नंबर कसं आहे? मामाचा माल आहे घ्या. मामाचा माल आहे घ्या. मामाचा माल आहे घ्या. खाली केलं झालं खाली. बरोबर मामा आहे ना. अथर्व आहे विरांग आहे ना? काय बोलला लक्ष्मण दादा? काय बोलला? 400 रुपये. अथर्व आणि विरांग जे आहे ते सांग. कमी कसं काय लावलं? असं कसं काय कमी? गोट्या येणार नाही. कुठे गोट्या याच्यात? कुठे गोट्या दिसू राहिल्या? नाही असं नाही ना. कोणता असं पाहिजे? काय म्हणते अथर्वची? काय म्हणते बाजार? अथर्वची ना? काय म्हणते बाजार अथर्वची? 4 रुपये मागत 5 रुपये लावा. 400 रुपये पर्यंत मागत. कुठले पाहुणे? बेलूची. ओके. अथर्व आहे बरं का. एकदम सुपर माल आहे त्यांचा. काय भाव मागत? काय भाव मागत? 400 रुपये. कुठले पाहुणे? ओके.
एकंदरीत 400-450 पर्यंत बाजार आहे बरं का आजची आणि मालाची आवक पण भरपूर आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आवक आहे मालाची भरपूर आहे आणि एकंदरीत बाजार आहे 400-450 पर्यंत. टमाटा मार्केट. रामकृष्ण हरी मंडळी, तर आलेलो आहे आपण फुलवरच्या निलावामध्ये आज सायंकाळच्या 5:45 वाजता. तर बघूयात आज फुलवरचा निलाव काय म्हणतोय. अक्षदा कंपनीचा निलाव चालू आहे आणि अक्षदा कंपनीच्या निलावामध्ये एकंदरीत फुलवरीचा काय रेट आहे आज तर बघूयात. 19/5/2026 आज रोजी आज काय रेट आहे फुलवरीचा तो पण चेक करूयात. दुपारची निलाव घ्यायला नाही जमले त्यामुळे समक्ष मोठा कांदे बरं एकदम सुपर व्हाईट आहे त्यांची. फुलवर पण एकदम जोरात आहे. कोणती व्हरायटी? 15-22 बरं का. आणि ती गेलेली 160 रुपये. 160 लागत नाही, 20 कमी होतं त्याच्यामध्ये. हे सगळ्यांनाच माहिती, सगळ्या शेतकऱ्यांनाच माहिती. सांगणं गरजेचं आहे. कुठले पाहुणे? गंगापूरचे. ओके, गंगापूरचे पाहुणे बरं का. काय भाव गेली पाहुणे? 130 रुपये गेली बरं का. फुलवर पण एकदम छोटा कांदे थोडासा पण एकदम भारी. कोणती व्हरायटी? 60-90 का? 60-90 व्हरायटी बरं का. एकदम भारी. शेतकरी कुठले पाहुणे? रसटचे बरोबर. 90 रुपये गेली बरं का. 764. 15-22 बरं का. कुठले पाहुणे? खांडगावचे पाहुणे. 764 बरं का. एकदम भारी फुलावर चिकटे विकटे काही नाही, एकदम फ्रेश मिळाले. 135 रुपये. 135 रुपये गेलेले. 135. कुठले पाहुणे शेतकरी? भुशेचे जवळचे भुशाचे पाहुणे. काय भाव गेले? झाला की नाही? 120-30. कोणती व्हरायटी होती? 15-22. ओके. सफेद कांदे बरं का एकदम मस्त चिकटे विकटे काही नाही, एकदम फ्रेश माल आहे त्यांचा. एकदम फ्रेश माल. काय भाव गेली? 130 रुपये गेली बरं का. 130 रुपये गेली. कुठले पाहुणे शेतकरी किती तुम्ही? मोहचे आहे का? मी मोहगावचा. तुम्ही मोहचे असं चिंचोली जवळच्या मोहचे. मोहगाव अशा पद्धतीचं आमचं गाव आहे बरं का. हॅपी. थोडा पिवळा पडलाय हो. टेम्परेचर एवढं आहे त्याला काय करणार. काय भाव गेला? 85 रुपये गेला. 85. कुठले पाहुणे? पिंपळगावचे पाहुणे. 85 रुपये गेले. बाबू तुमच्या माल वक्कल होतं म्हणून थांबलं वाटतं एवढं. त्याला नाद नाही. पाहुण्याचा मालही जोरात राहतो एकदम नादही खोला राहतो त्यांचा. पाहुण्याचा नाद वक्कल म्हणजे नाद नाही. 1 तास निलाव झाला. 1 तास माझ्यासाठी सोपं आहे. 1 तास थांबला. 110 रुपये गेलं. बा नाद आहे का? मालही तसा माणूसही तसा आहे. सोपं काम नाही. एकदम सुपर आहे बरं का. थोडा पिवळा पडलेला आहे. बाकी नॉर्मल आहे, काही विषय नाही. आणि तो गेलेला 115 रुपये बरं का. 115 रुपये गेला. कोण शेतकरी? काय भाव? 115 रुपये. तुमचा आहे का माल? कुठले पाहुणे? पातळीचे. 115 रुपये गेला. 110 रुपये गेली बरं का. 110. 764. नाही 15-22. 15-22 बरं का. 110 रुपये गेली. 110 ते 60-65 ते 100 एकंदरीत 60-65 पासून तर 110-165 पर्यंत रेंज आहे बरं का मालांची. अशा पद्धतीने फुलवरीची रेंज आहे आजची. आणि बैल बाजारात बघूयात आज काय परिस्थिती, कोणत्या मालाला काय उच्चांक आहे आणि काय नाही. रामकृष्ण हरी. आणि बघूयात आज एकंदरीत काय बाजार आहे बैल बाजारामध्ये. तुम्हाला तोपर्यंत कळलंच. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करत चला. जरा जीवाला बरं वाटतो. आज जरा टेम्परेचर लय होतं त्याच्यामुळे जरा टेम्परेचर खाली झाल्यानंतर आलो. कारण लय ऊन लागत होतं काल. जरा एवढं ऊन लागलं का एकदम हाय परिस्थिती होऊन गेली. त्याच्यामुळे जरा गडबड झाली बरं का. त्याच्यामुळे आज बघूयात काय लेवल आहे काय. कांदा पात 25-30 रुपये कांदा पात. कुठले पाहुणे? वडजिऱ्याचे पाहुणे. 25-30 रुपये कांदा पात. काय घेऊन आले तुम्ही? का माल घ्यायला आले? माल घ्यायला आले. काय म्हणते बाजार आजची? कशी बाजार टाईट आहे का? असं कांद्याची काय म्हणते बाजार? कांदा फुकाटी. काय लय अवघड परिस्थिती कांद्याची.
जीवा कमवायचं आणि अशा भावात विकायचं सोपं नाही. कुठले पाहुणे? वडजिऱ्याचे. ओके. 25 असं 25 रुपये बरं का. छोटी जुडी मस्तपैकी. आणि 25 रुपये काढलेली कोथंबीर. हे काय भाव काढली कोथंबीर? 40 रुपये. गावठी का? असं गावठी कोथंबीर 40 रुपये. कुठले पाहुणे? दिंडोरीचे पाहुणे आहे का? वडा खाला का? वडा खाला नाही? अरे वडा खाऊन जाय मार्केटला आल्या. वेळा वडा खाला जायचं नाही घरी. काय म्हणतो माऊली? पालक 10 रुपये. आज पालक 10 रुपये. लाखुरीचे पाहुणे पालक 10. माऊली काय भाऊ काढलं वांग? इतक्यात आले का? तरी 400-500 रुपये बाजार आहे वांग्याची. त्या भावानीची का? कुठले पाहुणे? जिनसगावचे. ओके. हो पंढरपुरी शिमला काय भाऊ काढली? पाहुणे पंढरपुरी शिमला काय भाऊ काढली? पैसे दाखवतो ना. 300 रुपये. आता काय करते मग? 300 रुपयानी. थोडं बरं आहे बरं का आता. 300 काढली का? असं बारीक शिमला आहे बरं का. 300 रुपयाने काढली पंढरपुरी शिमला. 500 रुपये झाली झाला पाहिजे. 500 ही झाली. व्हायला पाहिजे हो आता. मग 500 गेले रे. 500 गेली का? ओके. नाही हो 500 खरं सांगा हो माऊली. हो माऊली काय भाऊ गेली? खरंच 300 काढली ना. ओके. गिलक्याचे घेतले, त्याचे नाही घेऊन राहिले. मिरचीचे. हो मिरची काय भाऊ काढली? मिरची 550 रुपये. हिरवी मिरची. गावठी गवार. हा? गावठी गवार माऊली 800 रुपये सांगितले अजून दिली नाही. असं गावठी गवारला मागणी. हा कुठले बाबा? चितेगावचे. चला कारल्यावाले काय बाजार काढली कारल्याची माऊली? कारल्यावाले काय बाजार काढली कारल्याची? 500-550 रुपये. कोणतं कारलंय तुमचं हे? रुशन. असं मस्त कारलंय बरं का. कुठले पाहुणे? वाडगावचे. ओके. आणि बदला काकडी 200 रुपये. बदला काकडी 200 रुपये. आणि गिलकाय 200 रुपये. हा बदला आहे म्हणून. हा बदला असं सांग. बदला 200 रुपये. मस्त पाहुणे सगळे. कुठले पाहुणे सगळे तुम्ही? वाडगावचे. नाद नाही. असं काय भाऊ काढली काकडी? 600. असं काकडी 600 रुपये. कारलं कोणतं हे? प्रगतीचं आहे का? असं प्रगतीचं कारलं आहे बरं का. काय भाऊ काढलं प्रगतीचं कारलं? 550. कुठले बाबा पाहुणे? जांबुटकेचे. ओके. क्या भाव आहे? काय भाव आहे? 200 रुपये. गॅलन वांग 200 रुपये. लांबडी वांग 200 रुपये. काय भाव काढले? बोला ना. काय व्हिडिओ काढून राहिले. आणि वांग काय भाव काढले? वांगा आज चालू आहे 250-300 रुपये. असं. आणि आंबा? आंबा 300-350. 300-350. ओके. टाटा माऊली काय भाव दिला? हा कोण आहे शेतकरी? काय भाव दिला मग? याला 450. 450 रुपये. अथर्व आहे ना? बरोबर. काय भाव दिली गवार? हायब्रिड गवार काय भाव दिली? 350 रुपयांनी हायब्रिड गवार. ओके. कुठले पाहुणे? दोंडेगावच्या पुढचे. बाबा गवार 3-3.5 रुपये. असं. तिचा पण तोच रेट आहे का? 3-3.5 रुपये. ओके. कांदा काय 100 रुपये. बाजार नसल्यामुळं एकंदरीत कांदा पण इकडे बघू शकता तुम्ही. भरपूर कांदा आलेला आहे मार्केटमध्ये बरं का. इरून पाहतोय कांद्याचा भरपूर अशा पद्धतीने आवक आहे. कारण बाजार नसल्यामुळे प्रत्येक जणाला असं वाटतं का इथं 2 पैसे होतील तिथं 2 पैसे होतील अशा पद्धतीने चालू राहतो जरा. त्याच्यामुळे कांदा हा आणताय लोक इकडे मार्केटमध्ये बरं का. अशा पद्धतीने आहे. शिमला मोठी तेल नाही. बारीक काय काढली? 350-300 पर्यंत रेंज आहे. असं. कुठले पाहुणे? गुरगावचे पाहुणे बरं का. ओके. ही माऊली टरबूज काय भाऊ काढला आज? 10 ते 15. 15च काढा ना फीस. 10 आणि काही द्या. शेतकऱ्याला पैसे झाले पाहिजे. 15च्या काही काहीच नाही घेणार बरोबर घेतो. मग कुठले पाहुणे? संगमनेरचे. ओके. 4-6 महिने झाले. 15 रुपये किलो. असं एकदम तिरपीट बाजार पाहिजे. 15 रुपये किलो टरबूज. काय भाव काढले? बटाटे पण आले बरं का. 100 रुपये कॅरेट. असं 100 रुपये कॅरेट बटाटे. कुठले पाहुणे? 300 रुपये पाहुणे. आणि हा कट्टा
कट्टा 100ला मागा द्या, जाळी 100ला मागा द्या. आयला काय परिस्थिती आहे राव, सांगा बरं. अशी परिस्थिती असल्यावर कसं व्हायचं बटाट्यावाल्यांचं? चित्त मेला ना बटाट्यावाला. पहा बरं त्यांची परिस्थिती. हा झालाय कशी त्यांची तब्येत झाली, पहा बरं कशी बटाट्यामुळे. रामकृष्ण हरी. काय काय काढली फुलवर आज? रामकृष्ण हरी. 100-120 नी काढली का? असं. कोथंबीर कोणाची? काय भाऊ काढली कोथंबीर? 35-40 रुपये. असं 35-40 रुपये कोथंबीर बरं का. मस्त जोडा आहे एकदम फ्रेश. बाकी 550-600 वांग आहे बरं का. अर्जुनचं कोणतं आहे? पंचगंगाचं वांग आहे बरं का. कुठले पाहुणे? सिद्ध पिंपरीचे. 500-550 वांग काढलेले त्यांनी आज. रामकृष्ण हरी मंडळी. तर आज काय निलावात जायला जमलं नाही, त्यामुळे आज एकंदरीत मोहन भाऊ कडून आजची निलावाची परिस्थिती काय होती, एकंदरीत आज टाईट होती का घसरण होती, त्यांच्याकडून समजून घेऊयात. काय होतं मोहन भाऊ आज? परिस्थिती बरी होती. शिमला होती 250 रुपयापासून तर 350-350 रुपयापर्यंत. काकड्या टाईटच होत्या 500-600-700 रुपये. कायना काकड्या होत्या 500-550 रुपये. कारले होते 500-550 रुपये. साधे कारले 400-450 रुपये. वांगे होते 200-250 रुपये. भोपळे होते 200 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत. असं असं. भोपळ्याचे पण मार्केट टाईट आहे. त्याच्यानंतर सगळ्या मार्केट टाईट आहे. वांगे 400-500 रुपये. गावठी वांगे 500-600 रुपये. सगळ्याच मार्केट सगळ्याच मालांना एकंदरीत चांगली बाजार आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त फुलवरीची थोडी डाऊन आहे. बाकी हा एवढं आहे. ओके ओके, धन्यवाद मोहन भाऊ.